तुम्ही फक्त 3 तास का झोपता? जपानच्या पंतप्रधानांना विरोधकांनी थेट राजीनामा मागितला. नक्की प्रकरण काय? पाहूयात. दुसऱ्या महायुद्धात बेचिराग झालेला जपान आपल्याला माहिती आहे. हा देश कष्टाळूपणा, अचूकता आणि तांत्रिक प्रगतीसाठी जगभर ओळखला जातोय. आता इथल्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाईची वादात अडकल्या आहेत. विरोधी पक्षांनी त्यांना घेरलंय. बरं, हा जो वाद आहे हा भ्रष्टाचार किंवा जवळच्या व्यक्तीला कंत्राट दिल्यावरून, पक्षाला निधी दिल्यावरून उफाळून आलेला नाहीये. तर हा वाद पंतप्रधानांच्या झोपेवरनं निर्माण झाला आहे. इथल्या पंतप्रधान कामात इतक्या व्यस्त आहेत की त्या फक्त 3 तास झोप घेतात. त्यावरून आता विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एक दिवस सुट्टी घेतली आणि कामं केली. 65 वर्षीय जपानच्या पंतप्रधान साने ताकाईची यांच्या एका सोशल मीडिया पोस्टनं जगभरात चर्चा सुरू झाली आहे. 20 जुलैला जपानमध्ये मरीन डे हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि सागरी राष्ट्र म्हणून जपानसाठी समुद्राचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. या दिवशी ताकाईची यांनी एक्सवर एक खूप मोठी पोस्ट लिहिली आहे. खूप दिवसांनी मला सलग 5 तास झोप मिळाली. बराच काळ प्रलंबित असलेलं इस्त्री आणि शिवणकामाचं काम त्या पूर्ण करू शकल्या, असं त्या म्हणाल्या आहेत. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर जास्तीत जास्त 3 तास झोपणं ही माझ्यासाठी सामान्य बाब झाली आहे. त्यामुळं उद्यापासून पुन्हा पूर्ण ताकदीने काम करू शकेन, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. जपानमधील वर्किंग कल्चर पुन्हा चर्चेत. या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी जपानमधील अतिशय कठोर कामाच्या संस्कृतीकडे लक्ष वेधलंय. ताकाईची यांनी यापूर्वीही अशाच प्रकारची भूमिका मांडली होती. ऑक्टोबरमध्ये सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी अध्यक्षपदी निवड त्यांची करण्यात आली होती. वर्क लाईफ बॅलन्सची चर्चा मी बाजूला ठेवणार आहे. मी काम करणार आणि सतत काम करत राहणार. पक्षातील सदस्यांनाही कामगार घोड्यासारखे काम करा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. कमी झोपेमुळे पंतप्रधानांना विरोधकांनी घेरलं. पंतप्रधान यांच्या कमी झोपेचा मुद्दा आता जपानमध्ये गाजतोय. सर्वसामान्य नागरिकांबरोबर विरोधकांनी हा प्रश्न उचलून धरलाय. विरोधी पक्षाचे खासदार तोरू कोनशिगे म्हणतात, दीर्घकाळ झोपेच्या कमतरतेमुळे निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते. त्यांनी याची तुलना नशेत असण्याशी केली आहे. हे राष्ट्रीय संकट व्यवस्थापनासाठी धोकादायक ठरू शकतं. संसदेतील विरोधक हिरोयुकी कोनिशी यांनी थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांचे खरे काम धोरणाची दिशा ठरवणे आहे, निर्देश देणे आहे. प्रत्येक दस्तावेज पूर्णपणे तपासणे हे त्यांचे काम नाही, असा सवाल कोनिशी यांनी केला आहे. घरगुती कामामुळे पंतप्रधानांना कमी वेळ मिळतो. तर लोकप्रिय कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते युइचिरो तामाकी यांनी पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक केलंय. त्यांनी मेहनती म्हटलंय, पण विश्रांती घेणे हे देखील काम आहे, असा सल्ला तामाकी यांनी दिलाय. तर टोकियो येथील नॅशनल ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या प्राध्यापिका योको इयोमा यांच्या मते पूर्वीचे नेते घरकामासाठी पत्नीवर अवलंबून असत. ताकाईची स्वतःच जास्त घरगुती जबाबदाऱ्या सांभाळतात, त्यामुळे त्यांना वेळ कमी मिळतो, असं त्यांनी म्हटलंय. अशी सपोर्ट सिस्टीम तयार व्हायला पाहिजे, जेणेकरून जपानी पंतप्रधान घरगुती कामे स्वतः न करता पूर्णपणे सरकारी जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करू शकतील, असा टोलाही इयोमा यांनी लगावला आहे. कमी झोप हा जपानचा मोठा प्रश्न. जपान सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये कामाशी संबंधित आजार, अतिप्रमाणात कामामुळे झालेल्या मृत्यूच्या दाव्यांची संख्या सलग 4थ्या वर्षी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. 2025 मध्ये 1310 प्रकरणांना मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी 145 प्रकरणे करोशीमुळे झालेल्या मृत्यू किंवा आत्महत्येची होती. करोशी मृत्यू अतिकाम करणे, झोप न घेण्यामुळे होणारे मृत्यू होय. त्यामुळे विरोधकांचा सल्ला जपान पंतप्रधान किती पाळतात हे भविष्यात कळेल. तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.